नमस्कार. आत्मवंदन सगळ्यांना. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. सुरू करूया आजच्या सेशनला. येस, समृद्धी शक्तिपाताच्या या अक्षतृतीया निमित्त या पावन पर्वावरती तुम्हा सर्वांचे मी स्वागत करते. आणि आज आपण समृद्धी शक्तिपाताला समजून घेणार आहोत. तर शक्य असेल तर सगळ्यांनी आपल्याला आजचा एक दिवस आणि उद्याचा एक दिवस असा एवढाच वेळ द्यायचा आहे की नाही. तर कॅमेरे ऑन करून बसा पटकन. कोमल मॅडम, गुड आफ्टरनून एव्हरीवन. सगळ्यांनी आपल्याला समृद्धीच्या या पैशांच्या ऊर्जा अनुभवायच्या आहे. पैसा पाहिजे असेल तर सगळ्यांनी छान कॅमेरे ऑन करून बसा. सगळ्यांनी प्रसन्नतेने बसायचं आहे. अंकिता मॅडम, ज्योती मॅडम वेलकम, निर्मला मॅडम वेलकम. चला माधुरी मॅडम, आर्या मॅडम, एकच तास बसायचं आहे. सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचं आहे. बघा सुजाता मॅडमचं डेडिकेशन. ऑफिस मधनं पण कॅमेरा ऑन चालूच. येस येस, वेलकम अभिलेश सर. चला आधी मला थोडेसे अनुभव सांगा बघू. मागच्या वेळेसच्या ज्या समृद्धी शक्तिपात ज्या लोकांनी घेतला होता त्यांच्या जीवनातले काही चेंजेस ऐकून घ्यायचेत मला. अभिलेश सर आहेत का तुम्ही? बोलता येईल अभिलेश सर? हो मॅम. हा, थोडस बोलू शकता आमच्याशी? हो हो, येस. कॅमेरा ऑन करता येईल? 2 मिनिट. ओके ओके. येस. तोपर्यंत सुप्रिया मॅडम, माधुरी मॅडम पटकन कॅमेरा ऑन करा. झूम युजरनी कोण जॉईन झालाय? आर्या मॅडम कॅमेरा ऑन करायचा आहे. आशिष सर, आपल्याला जास्त वेळ नाहीये. पटकन आपल्याला आजच्या सेशनला पुढे सिलेबस स्टार्ट करायचा आहे आणि भरपूर मोठा समजून घ्यायच्या गोष्टी. येस येस. म्हणून 5 मिनिटात जॉईन करते. ओके. ओपन करते. येस, आलेत का सगळे? हा, समृद्धी शक्तिपात हा आत्ताच तुम्ही जे लोकांनी आधी जॉईन केला होता त्यांना माहिती असेल की हे आपलं वर्षातून 3 वेळा दिलं जाणारं अट्युनमेंट आहे. समृद्धी शक्तिपात म्हणजे काय? समृद्धी म्हणजे काय? प्रॉस्पेरिटी. बरोबर. प्रॉस्पेरिटी म्हणजे काय? कोण सांगेल? काय असते प्रॉस्पेरिटी? बोला बघू. प्रॉस्पेरिटी म्हणजे काय? वैभव. बरोबर, वैभव पाहिजेत. बरोबर. मग वैभव किती प्रकारचं असतं? अष्टलक्ष्मी पाहिजे आहे घरात. सगळ्यांना अष्टलक्ष्मीची अपेक्षा आहे, सगळ्या गोष्टींची अपेक्षा आहे. मग त्यासाठी कॅमेरा ऑन करून बसण्याची अपेक्षा आहे ना माझी. एका तासासाठी कमीत कमी आपल्याला एकमेकांसोबत बोलायचं आहे. समृद्धी आणि शक्तिपात. शक्तिपात म्हणजे काय? जो गुरुकडून आपल्याला दिला जातो त्याला आपण शक्तिपात म्हणतो. नाहीतर मग आपण साधना जी करतो आहे ती करतोच आहे. डेली उपासना करतोय, नित्य नामस्मरण करतो आहे, त्या सगळ्या गोष्टी असतातच. बरोबर. शक्तिपात हा नेहमी एका गुरुकडूनच घेतला जातो, त्यालाच आपण शक्तिपात म्हणतो. आणि समृद्धी म्हणजे काय? आर्थिक स्थैर्य. बरोबर, करेक्ट आहे. मग आता ही जी आपली समृद्धी शक्तिपात आपण सगळ्यांनी घ्यायला आलेलो आहे किंवा शिकायला आलोय किंवा मॅडम काय देणार आहे हे जाणून घ्यायला आलेलो आहोत, तर या शक्तिपातामध्ये आपण काय करतो आहे? फक्त आणि फक्त पैशाची समृद्धी अनुभवणार नाही आहोत. याच्यामध्ये आपल्याला नात्यांमध्ये प्रेम, बरोबर, पाहिजे. प्रत्येकाला प्रेम. शरीरात चांगलं आरोग्य पाहिजे. करेक्ट आहे की तब्येतीच्यासाठी आपल्या दवाखान्यात खूप पैसा चाललेला आहे, सगळे प्रॉब्लेम सुरू आहे, घरामध्ये कटकटी होत आहे, नात्यांमध्ये दुरावा निर्माण झालेला आहे, नवरा बायकोचं पटत नाही, सासू सुनेचं पटत नाहीये, मग घरामध्ये स्थिरता पण नाहीये. मग अशी समृद्धी आपल्याला पाहिजे आहे जी निरंतर आणि चिरकाळ टिकणारी आहे. अशासाठी आपण समृद्धी शक्तिपात घेत असतो. यांनी फक्त पैसा अचीव होईल का? तर नाही. ज्या ज्या गोष्टी तुमच्याकडे कमी आहेत त्या सर्व गोष्टी आपल्याला काय करायच्या? अचीव करायच्या. मग ती कुठल्या गोष्टी नाही आहेत ते आजपासून आपल्याला काय करायचं नाही, याच्यावर फोकस करायचा नाही. माझ्याकडे मला काय पाहिजे आहे याच्यावर फोकस करायचंय. कारण तेव्हा जेव्हा आपण नाही आहे याच्यावरती फोकस करतो आहे तेव्हा तेव्हा आपली पूर्णतः एनर्जी तिकडे जाते. म्हणून मला काय पाहिजे, आज माझ्या घरात काय नाही याच्याकडे सगळ्यांचं लक्ष जातं. किराणा संपला आहे, तो आणायचा आहे. बोलताना म्हणतोय मीठ साखर तेल संपलेलं आहे.
ते संपलं आहे तर ते आपण मिळवू शकतो ना. संपलेल्याची भाषा का? आपल्याला काय करायचं आहे, की आपल्याला काय करायचं त्याच्यावर फोकस करायचं जे मला मिळवायचं आहे, ज्यासाठी मला प्रयत्न करायचे. म्हणून नात्यांमध्ये आपल्याला फक्त प्रेम पाहिजे, घरामध्ये स्थिरता पाहिजे, बरोबर? शरीरामध्ये काय पाहिजे? चांगलं आरोग्य पाहिजे आहे आणि खिशामध्ये कुठल्याही वाईट मार्गाने न आलेला पैसा पाहिजे. बरोबर? जो आपल्या स्वकष्टाचा असेल, जो आपल्याकडे निरंतर राहणार आहे, ज्याला अंत नाही असा तो पैसा आपल्याला पाहिजे. करेक्ट? मग कॅमेरा ऑन करून बसा. ज्यांना पैसा पाहिजे असेल त्यांनी कॅमेरा ऑन करून बसणार. आणि आज लक्ष्मी देवता म्हणेल, की ज्यांचा कॅमेरा ऑन आहे मी त्यांना तसाच तू म्हणणार. सिंपल आहे. आज मी बघूया किती लोकांना आपल्याला पैसा पाहिजे इथं. ठीक आहे. चला मागच्या समृद्धी शक्तिपाठात जे लोक होते त्यांचे अनुभव ऐकून घेऊया आपण 1-2 आणि मग पुढे जाऊया. ठीक आहे. हा अभिलेष सर आलेले आहेत आणि ह्यांनी रिपीटर्स आहेत. या वेळेस त्यांनी पुन्हा ऍडमिशन घेतलेली आणि त्यांनी रिपीट करताय. का तुम्हाला असं वाटलं की समृद्धी शक्तिपाठ रिपीट करावा? नमस्ते मॅडम. नमस्कार. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. मॅम मला ऍक्च्युली याकरता वाटलं कारण की मी जे ध्येय केलं होतं म्हणजे जे एम्स मी ठेवले होते त्यापैकी ऑलमोस्ट 80-90% पूर्ण झालेले आहेत. त्यामुळे परत नव्याने तयारी करायची, नेक्स्ट लेवल टार्गेट डोक्यात सेट करून परत नव्याने सुरू करायचं बा हे वर्ष, असं मी ठरवलं होतं. आणि माझं असं विचार आहे की एम फॉर द स्टार्स यू माइट लँड अप ऑन द मून. सो तसं मी तयारी करतो. व्हेरी त्या गुड. हिशोबाने व्हेरी गुड. थँक्यू. येस. चला अजून कोण? मागच्या वेळेस कोण होतं की ज्यांनी समृद्धी शक्तिपाठामध्ये आपले अनुभव शेअर करणार? स्वप्नील सर. नमस्ते मॅम. नमस्कार. गुड आफ्टरनून गुड सगळ्यांना. आफ्टरनून. गुड आफ्टरनून. तर लास्ट इयरला मी ज्यावेळी समृद्धी शक्तिपात घेतला होता त्यानंतर यावर्षीपर्यंत तर फक्त फायनान्शियलच ग्रोथ अशी नाही तर बाकी इतर गोष्टींमध्ये पण खूप छान ग्रोथ भेटली आहे मला, किंवा कॉन्फिडन्स लेवल जो त्यावेळेचा होता तो आता, किंवा त्यावेळेची जी माझी म्हणजे परिस्थिती होती ओव्हरऑल त्याच्यामध्ये आता खूपच चांगली ग्रोथ दिसते. त्यामुळे हेच मला पुढे कंटिन्यू करावं वाटतं, त्यामुळे परत मी जॉईन केलं. ओके. येस. व्हेरी गुड. थँक्यू. येस. अजून कोणी आहे? मागच्या वेळेसचे कोणी स्टुडंट आहेत का? विभाल मॅडम बोला. गुड आफ्टरनून मॅम. गुड आफ्टरनून. गुड आफ्टरनून. अनुभव खूप अमेझिंग आहे. प्रत्येक याच्यातले अनुभव खूपच अमेझिंग आहे, पण याच्यातले इतके छान आहे की जे तुम्ही रेमेडीज दिलेले आहेत त्या पूर्णपणे मी फुलफिल केलेल्या आहे आणि ते अजूनही माझ्याकडे आहेत. स्पेशली आपले जे कार्ड वगैरे आहेत ते तर मी इतके सारे बनवून ठेवले आहेत आणि कोणी घेतले नाही तर मी स्वतः प्रत्येक वस्तूमध्ये टाकून ठेवलेलं आहे. म्हणजे प्रत्येक याच्यात, प्रत्येक पाऊचमध्ये इव्हन म्हणजे एक खूप छान ते असं वाटतं की आपल्यासारखं आपल्याकडे ज्या मुली आहेत त्यांचे पण आयुष्यात खूप राहावं, तर त्यांच्यासाठी जी मी मनी बॅग ठेवलेली आहे त्याच्यात पण मी टाकून ठेवते का त्यांना पण समृद्धीचा हा लाभ घ्यावा, मिळत राहावा. असे ज्यांच्यासाठी मला वाटते त्यांच्यासाठी जे जे मी करून ठेवते त्याच्यातही ते कार्ड टाकून ठेवलेलं आहे. Very. इव्हन प्रत्येक रेमेडीज आहे ती पण म्हणजे ऑलमोस्ट सारी रेमेडीज इतकी फुलफिल होते आणि त्याचा अनुभव आपण इन्स्टंट मिळत नाही आपल्याला, की आपण आज केलं ना आपल्याला असं वाटणार का उद्या मिळणार, तसं काही नाही. त्याच्यात आपल्याला 100% फिट ठेवावं लागतो. हा एक मुद्दा जो आहे, एक पॉइंट आहे का आपण जी रेमेडीज करतो त्याच्यावर विश्वास टोटली फुलफिल म्हणजे 100% आपल्याला असलाच पाहिजे. ते एक आहे. आणि तुम्ही जे सांगत आहे त्याच्यावरही ब्लाइंड ट्रस्ट असायला पाहिजे, तो आहे. आणि ते करताना पण आपल्याला असं वाटलं का ही करत आहे त्याच्याने मला असंच होणार आहे, हे 3 विश्वास समजा कायम ठेवले तर मग चौथा जी मिरॅकल्स आहे ते आपोआप घडते असं माझं मत आहे. व्हेरी गुड. आणि ते मिरॅकल मी सध्या अनुभवात आहे. याला एवढे दिवस लागले म्हणजे सुरळीत व्हायला, पण असं झालेलं. येस. व्हेरी गुड. थँक्यू सो मच. येस. थँक्यू.
ठीक आहे, तुम्हाला पण यांच्या सगळ्यांसारखे अनुभव पाहिजे असतील तर त्या आर्या मॅडम कॅमेरा ऑन करून बसायचा आहे, शक्य असेल तर सगळ्यांनी कॅमेरा ऑन करून बसा. कोमल मॅडम, सुनंदा मॅडम, आपण एवढे बिझी नाही आहोत की फक्त अर्धा तास काढू शकत नाही, हो ना? पैसा पाहिजे तर कॅमेरा ऑन करून बसणं अपेक्षित आहे, राईट? येस. चला, तर आज आपण काय समजून घेणार आहे की समृद्धी शक्तिपात जो आपल्याला 3-4 लेवलवरती आपल्याला मदत करणार आहे, तो म्हणजे काय? आपल्याला चांगले नातेसंबंध, शरीरामध्ये आरोग्य, आपल्या खिशामध्ये खळखळणारा पैसा यावा. खळखळणारा पैसा म्हणजे काय? एकदम चमत्काररित्या आणि लॉटरी लागणार आहे असं होईल का? तर अजिबात नाही. त्यासाठी मी तुम्हाला काय करणार आहे, पैशांच्या त्या फ्रिक्वेन्सीवरती कनेक्ट करून देणार आहे. कष्ट मात्र तुम्हाला करायचे, प्रयत्न मात्र तुम्हाला करायचे. यामध्ये अडथळे येणार नाही का? पैसा इझिली येईल का? नाही. अडथळे खूप सारे येतील. प्रयत्न कराल पण मार्ग सापडत जाईल. जसं मी नाव नाही घेत, पण आपल्याकडेच जसं एक स्टुडंट आहे ज्यांच्या लाईफमध्ये खूप सारं फायनान्शियल स्ट्रगल आहे, ज्या आता इथे उभे आहेत, बसलेले आहेत. त्यांनी पण पैशांचे अडथळे आलेत, पण त्याच्यातून मार्ग काढत काढत त्या समोर गेल्या. आणि मला खूप प्राऊड वाटतं आहे की त्या स्वतःला त्या पद्धतीने इम्प्रूव्ह करून राहिल्या, राईट? जे लोक नवीन आहेत त्यांच्यासाठी समृद्धी शक्तिपात म्हणजेच काय? या 3 मुहूर्तांवरती दसरा, धनत्रयोदशी आणि अक्षतृतीया. अक्षतृतीया का बरं? कारण इथे ज्या दिवशी तुम्ही अक्षतृतीयेला जे काही दान करता आहे, जो काही शक्तिपात घेत आहे, जी काही साधना करता आहे, किंवा जे काही सोनं का घ्यायला सांगितलेलं आहे, कारण याचा क्षय होत नाही. आज तुम्हाला सोनं अक्षतृतीयेला खरेदी करायला सांगतात का? तर त्या दिवशी तुम्ही जी गोष्ट करणार त्याचा क्षय होणार नाही, त्याचा नाश होणार नाही. म्हणून समृद्धी शक्तिपाताची साधना आपल्याला करायची आहे. ते श्रेयस सर आहे, ज्यांच्या बहिणींनी मागच्या वेळेस समृद्धी शक्तिपात घेतला होता, त्या उद्या कदाचित राहतील. त्यांनी मॅनिफेस्ट केलं होतं, प्राजक्ता मॅडमनी स्वतःला कार त्यांनी घेतलेली आहे. त्यांनी मागच्या बकेट लिस्ट मध्ये टाकलं होतं की मला समृद्धी शक्तिपातानी काय पाहिजे होतं. त्या सगळ्या विश त्यांना गव्हर्नमेंट जॉब लागलाय, ऍज अ लेक्चरशिप म्हणून त्या काम करत आहे आणि त्यांनी स्वतःची कार पण घेतलेली आहे. बरोबर, अजून काय पाहिजे, राईट? तुम्हाला आता त्यांचा सध्याचा गोल काय आहे? तर मॅडम मला यावेळेस समृद्धी शक्तिपात यासाठी घ्यायचा आहे की मला माझी तब्येतीमध्ये पण इम्प्रूव्हमेंट करायची, राईट? तुम्ही काय पाहिजे आहे तो आजचा दिवस तुमच्याकडे व्यवस्थितरित्या आहे. टार्गेट सेट करून ठेवा. उद्या सकाळी आपल्याला वेळ मिळणार नाहीये. ज्यांना एनरोल करायचं आहे त्यांनी एनरोल करा. फीज किती आहे? तर 2100 रुपये आहे. ते 3 वेळेला तुम्हाला वर्षातून शक्तिपात दिला जाईल. समृद्धी शक्तिपात कधी कधी दिला जाईल. आज अक्षतृतीयेचा शक्तिपात होईल, दसऱ्याचा शक्तिपात होईल आणि कधी आहे आपला धनत्रयोदशी जो आहे, धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला तो एक शक्तिपात दिला जाईल. त्याच्या 3ही शक्तिपाताची मिळून फी 2100 रुपये आहे. ज्यांना मनी ब्लॉकेजेस असतील, आर्थिक काही समस्या असतील, घरात खूप दवाखान्यामध्ये पैसे जात असेल, खूप सततच्या कटकटी असतील, नात्यांमध्ये प्रेमाच्या भावना नसतील, घरामध्ये 2-3 लोक एकमेकांकडे, घर चांगलं आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण एकमेकांकडे वाकड्या तोंडेनी बसलेले असतात, तर अशा सगळ्यांसाठी आपण समृद्धी शक्तिपाताचा चांगल्यातला चांगला उपयोग करू शकतो. प्लस तुमचे गोल मॅनिफेस्टेशन, तुम्हाला ज्या काही इच्छा आहे, ज्या काही तुमच्या फायनान्शियल गोल्स आहे, किंवा आता मी जे बोलली होती की घरात ज्या गोष्टी नाही आहे त्याचं आपल्याला काय करायचंय, असं बोलायचं नाहीये की नाहीये म्हणून. मग त्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या असेल तर मग छोट्यातल्या छोटी गोष्ट म्हणजे अगदी मोबाईल पासून, लॅपटॉप पासून, काय काही गोष्टी, ज्यांच्याकडे लॅपटॉप देखील नव्हता त्यांनी त्या समृद्धी शक्तिपातानंतर लॅपटॉप देखील मॅनिफेस्ट केलंय. छोटीशी गोष्ट आहे ना लॅपटॉप, पण कोणाचं तरी स्वप्नातलं जीवन आहे ते लॅपटॉप, बरोबर? कोणाचं तरी स्वप्न आहे ते लॅपटॉप, ज्यांनी लहानपणापासून तो अनुभवलेला नसतो, अशा गोष्टी आहेत. तर ते जर तुम्हाला मॅनिफेस्ट करायचं असेल तर नक्कीच तुमचं समृद्धी शक्तिपातामध्ये काय आहे, माझं स्वागत आहे. यांनी आपला आत्मविश्वास वाढणार आहे आणि प्रॉब्लेम्स हे येणारच आहेत. प्रॉब्लेम्स नाही आलं, रोज रोज गोड खाऊ शकतो का आपण? रोज गोड खाणं आवडेल का? रोज सकाळ, संध्याकाळ, दुपार सगळ्यांना गोड दिलं तर चालेल का माधुरी मॅडम? नाही चालणार ना. काहीतरी प्रॉब्लेम्स पाहिजे ना, काहीतरी चॅलेंज पाहिजे का? त्याच्याशिवाय ग्रोथ होईल आशिष सर? नाही. म्हणून प्रॉब्लेम्स येणारच आहेत, आपल्याला त्याला ओव्हरकम करता आलं पाहिजे आणि ती स्ट्रेंथ आपल्याला शक्तिपाताने मिळणार आहे. तर जादू करणार आहे का मी? अजिबातच नाही. मी काही जादूगर नाहीये. मी एक रेकी साधक आहे.
मी ज्या काही मला माझ्या गुरूंकडनं प्राप्त झालेल्या विद्या आहेत त्या मी इमानदारीने तुमच्यापर्यंत ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करते आहे. त्या माझ्या गुरूंच्या ब्लेसिंग मी तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करेल. तुम्हाला काय करायचं आहे तर आज स्वच्छ तुम्ही जी जागेत बसणार आहे तिथे जागा स्वच्छ करून घ्यायची आहे. शक्य असेल तर घरातल्या कान्याकोपऱ्यामध्ये जाळे काढून घ्यायचे आहेत. आणि उद्या सकाळी पहाटे पहाटे म्हणजे खूप पहाटे नाही 7:15 वाजता, जेणेकरून सगळ्यांच्या झोपा होतील, कोणीही झोपेतून उठून बसू नये. एक छान जसं आपण बाहेर जातो तसा छानसा ड्रेस तुम्ही घालून बसू शकता. डार्क कलरचे कपडे घालू नका. शक्य असेल तर लाईट पिवळ्या कलरचे, व्हाईट कलर घालू शकतो. तुम्हाला जो आवडतो तो कुठलाही चांगला कलर, लाईट कलर घाला. डार्क कलर, ब्लॅक कलर अवॉइड करा. ठीक आहे. सकाळी 7:15 वाजता आंघोळ करून बसायचं आहे. त्यानंतर ज्यांनी एनरोल केलेलं आहे त्यांच्यासाठी मी सांगू इच्छिते की मी तुम्हाला एक चेक देणार आहे, त्याला म्हणतात मनी चेक. त्याच्यावरती आता तुमचं सध्याचं इन्कम किती आहे त्याच्यावरती थोडंसं इन्कम म्हणजे 30% 40% इन्कम वाढवून टाकायचं. वर्षभराचं तुमचं जे इन्कम आहे त्याच्या इन्क्रीमेंट करायचं आपल्याला. जसं सॅलरी इन्क्रीमेंट होत आहे की नाही, प्रत्येकाचं या वर्षाचं इन्कम किती आहे प्रत्येकाला माहिती आहे की माझं इन्कम सो आहे. माझं इन्कम 5 लाख आहे, माझं इन्कम 10 लाख आहे, 25 असेल, कोणाचं करोडमध्ये असेल. तर मला काय करायचंय त्या इन्क्रीमेंटला थोडंसं वाढवून टाकायचं. वाढवून किती पर्सेंटनी? एकदम 1 करोडचं 2 करोड होईल का? तर बिझनेस पर्सनचं होऊ शकतं. जे लोक बिझनेस पर्सन आहेत ते लोक त्यांचं होऊ शकतं. जॉबवाल्यांना काय करावं लागेल, 30-40% 50% पर्यंत वाढवून तुम्ही इन्कम तिथे चेकवरती टाकायचं. क्लिअर? सुनंदा मॅडम, मागच्या वेळेसचे चेक फिल केलेला आहे. आता नव्याने तुम्हाला पुन्हा एकदा चेक करायचा असेल तर तुम्ही करू शकता. जे मागच्या वेळेसचे स्टुडंट आहे त्यांना सगळ्यांना माहिती आहे. नवीन जे स्टुडंट आहे त्यांना मी जो चेक पाठवणार त्याच्यावरती तो चेक युनिव्हर्सकडनं तुमच्याकडे आलेला आहे. तुमचं नाव लिहायचं आहे आणि तुमचं इन्कम लिहायचं आहे. लॅक्स मध्ये पण लिहिलं तरी चालेल. एखाद्याचं 0 इन्कम असेल तर 5 लाखापर्यंत लिहा. मी काय बोलतेय लक्षात घ्या. 0 इन्कम असेल तर 5 लाखापर्यंत लिहा. एकदम 20 लाख 25 लाख आपल्याला पाहिजे नाहीयेत. करेक्ट आहे? थेंबे थेंबे तळे साचे. थोड्या वेळाने आपल्याला ग्रोथ पाहिजे. एखाद्या तुमच्याकडे कोणीतरी चोरीचे पैसे आणून ठेवेल, मग चालेल का? असं नकोय आपल्याला. कष्टाचे पैसे पाहिजेत, मेहनतीचे पैसे पाहिजेत. त्यामुळे थोडे पैसे त्याच्यावरती टाका आणि मग वाढवण्याचा प्रयत्न करा. क्लिअर? त्यामध्ये काही कार्ड्स येणार आहे, जे कार्ड्स तुम्ही नातेवाईकांना पण तुमच्या रिलेटिव्हला देऊ शकता. फक्त त्याची एनर्जी एक्सचेंज घ्यायची. फ्री ऑफ कॉस्ट कोणाला काही देऊ नका. कितीही जवळचं मित्र असू देत, कितीही मैत्रीण असू देत. मागच्या वेळेसच्या स्टुडंटनी 101 पासून 2100 रुपयापर्यंत कार्ड सेल केले. 101 पासून 2100 रुपयापर्यंत कार्ड सेल केले. निर्मला मॅडम, तुम्ही कितीला कार्ड सेल केलेला आहे? मॅडम 151 251 असे केले. पूनम मॅडमनी 2100ला त्यांनी जे काही पॉलिटिक्स मधले लोक होते त्यांनी 2100ला केले. स्वप्नील सरांनी कितीला केलेलं आहे? 301 रुपयांना केलं. ओके, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे, तुमचा चॉईस आहे. फ्री ऑफ कॉस्ट कोणाला कार्ड देऊ नका. ठीक आहे, फ्री ऑफ कॉस्ट कोणाला कार्ड देऊ नका. तुम्हाला जे रिलेटिव्ह जरी असेल तरी त्यांना पण आपल्याला काय करायचंय, व्हॅल्यू राहत नाही. ठीक आहे, छोटीशी अमाऊंट तुम्ही 151 पासून तुम्हाला जी पाहिजे 2100 रुपयापर्यंत 1100 रुपयापर्यंत पण त्या कार्डची व्हॅल्यू आहे आणि त्या कार्ड मधनं मिरॅकल घडतात. ज्यांचा ट्रस्ट वाढेल असेल त्यांनी आणि उद्या जे काही बसणार असणार तर सरेंडर होऊन बसा युनिव्हर्सकडे, रेकीकडे किंवा तुमच्या गुरूंकडे किंवा माझ्याकडे. उद्या तुम्ही जे लोक शक्तिपात घ्यायला बसणार आहेत त्यांनी सरेंडर होऊन बसा आणि आपले स्वप्न, आपले ड्रीम्स आहेत त्याला मॅनिफेस्ट करून बसा. मी आज तुम्हाला वेळ देते. आजचा वेळ व्यवस्थित आहे. रात्रीची तुम्हाला शांततेने झोपण्याच्या अगोदर एक डायरी घ्यायची. मला काय पाहिजे हे लिहून काढायचंय. काय नाही आहे याच्यावरती कोणीच फोकस करायचा नाही. मला काय पाहिजे त्यांनीच लिहून काढायचंय. त्या गोष्टी लिहून उद्या सकाळी आंघोळ करून शक्तिपाताला बसायचं आहे. क्लिअर? कोणाला काही डाऊट्स आहेत? हा, की कसं आहे कार्ड चेक भरता आला नाही तर तुम्ही मला दिवसभरातून कधीही फोन करून विचारू शकता. चेक कसा भरायचा आहे? चेक कसा असतो तर सिंपल आपल्याला प्रिंटआउट काढून आणायची आहे.
त्या ज्यांनी जर काही प्रॉब्लेम आला तर आपण रात्री पण एखादी मीटिंग घेऊ शकतो. त्या पद्धतीने मी तुम्हाला सगळ्या गोष्टी समजून सांगेल. जे नवीन असतील त्यांच्यासाठी. जे जुने असतील त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहे. जुने लोकांनी आता दसऱ्याला शक्तिपात होणार आहे. मग तुम्हाला जर जास्त कार्ड प्रिंट आउट करायचे असतील, जे तुमच्या क्लायंटला द्यायचे आहे, कारण इथे बरेच न्यूमरोलॉजिस्ट आहे, रेकी हिलर आहेत, तर तुम्हाला क्लायंटला द्यायचे असतील ते कार्ड तर जास्त करून ठेवा. ठीक आहे. म्हणजे जसे आपण 9 कार्ड्स जनरली बनतो, 9च्या पेक्षा तुम्हाला मग 18-30 पर्यंत जरी ठेवायचे असतील तर ते तुम्ही चार्जिंगला उद्या सकाळी ठेवायचे. मग उद्या सकाळच्या शक्तिपातामध्ये तुम्हाला सोबत काय ठेवायचंय, तर सोबत ठेवताना आपल्याला आपले चेकबुक मला नको आहे बरं का. तुम्हाला छान चौरंग घेऊन बसायचं आहे. तिथे साईडला तुपाचा दिवा लावायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर सगळे पासबुक ठेवायचे आहे, एटीएम कार्ड्स ठेवायचे आहे. जसं आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करतो, सगळ्यांना माहिती आहे, त्याच पद्धतीने आपल्याला उद्या पूजेला बसायचंय. तुम्हाला वाटलं तर तुम्ही फुलं वगैरे पण ठेवू शकता. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही चौरंगावरती किंवा लाकडाच्या पाटावरती ठेवायच्या आहे. समोर आसन आपल्याला सेपरेट जागेवरती कोणीही डिस्टर्ब नाही करणार अशा जागेवरती बसायचं आहे. शांततेच्या जागेवरती बसायचं आहे. आणि ठीक 7:15 वाजता आपल्याला शक्तिपाताला, तेव्हा शुक्राचा होरा म्हणजे शुक्राचा जो टाइम पिरियड आहे, आपण त्यावेळेस शक्तिपात घेणार आहे. जेणेकरून तुमचे काही मॅनिफेस्टेशन, म्हणजे बऱ्याच लोकांचे लग्नाचे मॅनिफेस्टेशन किंवा प्रॉस्पेरिटी, म्हणजे शुक्र काय करतो ना, आपली लक्झरीज लाईफ म्हणजे पैशाच्या मॅनिफेस्टेशन, किंवा तुम्हाला तर शुक्राच्या होरामध्ये आपण करणार आहे. जो मुहूर्त ठरवलेला आहे, सकाळचा पण मुहूर्त असतो, दिवसभरात तुम्ही कुठलाही मुहूर्त आहे, तर मी सकाळचा शुक्राचा होरा जो आहे, शुक्राचा जो मुहूर्त आहे, त्याच वेळेस आपण शक्तिपाठ घेणार आहे. ठीक आहे. क्लिअर. जेणेकरून आपल्याला प्रॉस्पेरिटीसाठी हेल्प होईल. आता याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स आहेत? हा, एनरोल करायचं आहे तर जितक्या तुम्ही लवकरात लवकर एनरोल कराल तितकं खूप चांगलं होईल. 1+ नी कोण जॉईन केलंय कृपया करून अनम्यूट करा. कविता मॅडम कॅमेरा ऑन करा. शीतल मॅडमचं माहिती आहे. संध्या मॅडम कॅमेरा ऑन करा. आर्या मॅडम कॅमेरा ऑन करा प्लीज. श्रेयस सर माहिती आहे. ओके. 1+ नी कोण जॉईन झालंय? प्राजक्ता मॅडम आहेत का? कोणाला काही प्रश्न आहेत? संध्या मॅडम तुम्ही नवीन आहात, कुठून आहात तुम्ही? मुंबई. ओके ओके. कोणाला काही डाऊट्स आहेत की समृद्धी शक्तिपात काय असणार आहे, काय नाही आहे, हे काही प्रकरण समजत नाही, डोक्याच्या वरती गेलेलं आहे? तुम्ही विचारू शकता, मोकळेपणाने बोलू शकता, कोणीही अनम्यूट करू शकतं. आंघोळ करून बसावं लागणार आहे. हा, बिना आंघोळीचं नाही. कुठलेही कपडे घालून बसणार नाही. गाऊन, लेडीज लोक स्पेशली गाऊन घालून बसायचं नाहीये. व्यवस्थितरित्या ड्रेस घालून बसायचं आहे. तुम्ही अगदी तुमच्या आवडतीची साडी, ड्रेस काहीही घालून बसलं तरी चालेल. व्यवस्थितरित्या बसायचं आहे आणि सकाळी आंघोळ करून बसायचं आहे. एनी डाऊट? संध्या मॅडम हॅलो. चेकबुक स्वतःच्या हा, नावाने काय म्हटलं? चेकबुक स्वतःच्या नाही, चेकबुक स्वतःच्या चेकबुक तुम्ही नावाने फॅमिली मेंबर्सचं कोणाचंही करू शकता. चेकबुक वगैरे पासबुक कोणाचंही ठेवू शकतात. एटीएम कार्ड पण तुम्ही फॅमिली मेंबरचे ठेवू शकता. बँकेचं पासबुक पण ठेवू शकता. पासबुक आहे, चेकबुक पासबुक, ठीक आहे, जे आहे ते, जे तुम्ही. आणि अजून एक आणि महत्वाचं, मनी वॉलेट. कार्ड्स, कार्ड्स कार्ड्स कोणत्या कार्ड्स मनी कुठून कार्ड्स आणायचे? मी पाठवेल. ते मनी कार्ड्स मी तुम्हाला पाठवणार आहे. ते प्रिंट आउट करून आणायचे आहेत. मी ज्या पद्धतीने सांगते त्या प्रिंट आउट काढून आणायच्या आणि ते कार्ड्स तेच कट करून देतील. संध्याकाळी 6-7 वाजेपर्यंत तुम्ही कंप्लीट करायचे. आज दिवसभराचा वेळ आहे. बरोबर सगळे कार्ड्स, किती कार्ड्स पाहिजे आहेत? 9 कार्ड्स जनरली होतात. A4 साईज वरती 9 कार्ड्स तयार होतात. 9 कार्ड्स म्हणजे तुम्हाला घरातल्यांना किती द्यायचे आणि सेल किती करायचे, तुम्ही ते सेल पण करू शकता. तुमच्या फ्रेंड्सला, रिलेटिव्हला पण देऊ शकतात. फक्त एनर्जी एक्सचेंज खूप महत्वाचं आहे. फ्री ऑफ कॉस्ट कुणाला काही द्यायला जाऊ नका. लोक ट्रस्ट करणार नाही. आणि त्या कार्डची व्हॅल्यू कमी समजू नका, कारण त्याच्यावरती डॉलरचा सिम्बॉल आहे, मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल आहे. त्या कार्डवरती मिडास स्टार म्हणजे काय, मिडास राजा जो होता. तुम्हाला मिडास राजाची स्टोरी माहिती असेल, नसेल माहिती तर
ज्या मिडस राजाला असं वरदान मिळालं होतं की ज्याला जो स्पर्श करेल ती वस्तू किंवा व्यक्ती सोनं होईल. असा स्पर्श करता करता तो जेवणाला स्पर्श केला तर जेवण सोनं झालं, भिंतीला स्पर्श झालं तर भिंत सोनं झाली. कुठल्याही वस्तूला स्पर्श करत गेला आणि ती सोनं होत गेली. एक वेळेस त्यांनी काय केलं, त्याच्या मुलीला स्पर्श केला तर मुलगी सोन्याची झाली. आणि नंतर त्याला लक्षात आलं की जीवनामध्ये फक्त पैसा महत्वाचा नसतो, तर बाकीचीही समृद्धी महत्वाची असते. तसा मिडास राजाचा जो मिडास स्टार सिम्बॉल आहे तो त्या कार्ड वरती आहे. त्यामुळे ते कार्ड महत्वाचे आहेत. क्लिअर? हो. अजून कोणाला डाऊट आहे? मॅम जे लास्ट टाइमचे जुने कार्ड्स होते ते थोडे बहुत शिल्लक आहेत, तर ते पण उद्या चॅलेंजसाठी चालेल पाठवा. चालेल, ते घ्या आणि नवीन पण घ्या थोडेसे. हो चालेल. आणि तुमचे जे पण रेकीचे क्लायंट्स असतील ज्यांना तुम्ही मनी मॅग्नेट ब्रेसलेट देताय, बरोबर, राईट, हो पैशांच्या काही स्विचवर्ड देताय, त्यांना पण सोबत कार्ड द्या, म्हणजे तुम्हाला त्याचं रिझल्ट कळतील. ठीक आहे. येस. चालेल. हा, आता याच्या संबंधित अजून एक की क्रिस्टल, पैशांसाठीचं क्रिस्टलचं खूप माहिती असायला पाहिजे की पैशांचे क्रिस्टल कुठले वापरायचे. जनरली तर पैशांसाठी तुम्ही वापरला जाणारा सर्वात महत्वाचा आहे जो ऍड मध्ये येत राहतो, तुम्ही ऑनलाईन पण बघता, तो म्हणजे पायराइट. फुल स्टोन म्हणतात त्याला, फुल सोना म्हणतात, ते खोटं सोनं आहे, बरोबर. पण पायराइट धन अट्रॅक्शन साठी काम करू शकतो का, तर हो. पण पायराइट प्रत्येकाला सूट करत नाही. ज्यांना बीपीचा प्रॉब्लेम आहे, हाय बीपीच्या लोकांनी पायराइट यूज करू नका. ठीक आहे. आपल्याला पायराइट सूट करेल का, तर हे आपल्या डेट ऑफ बर्थ नुसार, तुम्हाला खरंच पायराइटची गरज असेल तर तुम्ही पायराइट वापरा, नाही तर पायराइट यूज करू नका. दुसरी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे काय, याच्यामध्ये असे मल्टिपल क्रिस्टल आहे जे पैशासाठी यूज करू शकतात. तो पहिला क्रिस्टल येतोय तो म्हणजे ग्रीन एव्हेंचुराइन किंवा ग्रीन जेड, जो आपल्याला प्रॉस्पेरिटीसाठी यूज करता येतोय, ग्रोथसाठी यूज करता येतो. ग्रीन जेड जनरली कोणालाही सूट करतो आणि हार्ट चक्राचा जर डिस्टर्बन्सेस असेल तर ग्रीन जेड तुम्ही वापरू शकता. त्यानंतर आहे सिट्रीनचं ब्रेसलेट, जे तुम्ही पुखराच्या सबस्टिट्यूट मध्ये घालतात. बऱ्याच लोकांना पुखराज घालायची सवय असते, जो गुरुग्रहाचा स्टोन आहे, राईट. त्यासाठी तुम्ही पुखराज वापरता, पुष्कराज म्हणतात बरेच लोक. तर त्या गुरुग्रहाचे व्हायब्रेशन स्टुडंटसाठी पण हा तुम्हाला चालेल. सिट्रीन जो ब्रेसलेट आहे किंवा सिट्रीनचा जो स्टोन आहे, तर तुम्ही गुरुग्रहाचे व्हायब्रेशन, ज्यांना गुरुग्रह डिस्टर्ब झालेला आहे किंवा जे स्टुडंट आहे त्यांना पण तुम्ही सिट्रीनचं ब्रेसलेट सजेस्ट करू शकता. नंतर आहे क्लिअर कॉर्ड्स, ज्याला आपण मास्टर म्हणजे मास्टर क्रिस्टल म्हणतो, ज्याचं प्रोग्रामिंग तुम्ही काहीही करू शकता. अगदी तुमच्या ज्या ज्या इच्छा आहे त्या मॅनिफेस्ट करताना क्लिअर कॉर्ड सपोर्ट करेल, त्याला मास्टर म्हणतात. तुम्ही पैशासाठी जर त्याला मॅनिफेस्ट केलं की मी हा क्रिस्टल पैशासाठी वापरत आहे, तसे तुम्हाला तो पैशासाठी सपोर्ट करेल. मी हा क्रिस्टल माझ्या स्पिरिच्युअल ग्रोथसाठी वापरत असेल तर मी तो स्पिरिच्युअल ग्रोथसाठी पण क्लिअर कॉर्ड सपोर्ट करेल. मी हा क्रिस्टल एनर्जी एम्प्लिफिकेशनचं काम करतो आहे, तर मी माझी एनर्जी वाढवण्यासाठी वापरत आहे, तर तो तुम्हाला एनर्जी एम्प्लिफिकेशनचं पण काम करेल, तुमची एनर्जी वाढवेल. तुमच्या मॅनिफेस्टेशन वरती डिपेंड आहे क्लिअर कॉर्ड्स कशासाठी वापरायचं आहे. अगदी तुम्हाला जर आध्यात्मिक प्रगती पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा क्लिअर कॉर्ड्स चालतोय, बरोबर. त्यानंतर आहे टायगर आय. टायगर आय काय करतो आहे, जो दिसतोच आपल्याला ना, टायगर म्हणजे वाघाच्या कलरचा असतो. वाघाच्या अंगावरती जसे पट्टे असतात की नाही, तसे त्या टायगर आय वरती पट्टे असतात. टायगर आयचं काय काम आहे, तर टायगर आय तुमची पॉवर आणि प्रोटेक्शनचं काम करते. तुमचं कॉन्फिडन्स बिल्डअप करणार आहे. तुम्हाला स्वतःला, जे लोकांना लो कॉन्फिडन्स आहे, सगळं नॉलेज आहे पण बोलता येत नाही, त्या लोकांना टायगर आय खूप चांगल्या पद्धतीने हेल्प करणार. तुमचं कॉन्फिडन्स बिल्डअप करेल, प्रगतीसाठी हेल्प करेल, नजर दोष पासून वाचवेल, आणि तुमचं जे आपलं मणिपूर चक्र आहे ते बॅलन्स करण्यासाठी पण टायगर आय हेल्प करेल. क्लिअर? तुम्हाला क्लॅरिटी देणार आहे टायगर आय. क्लिअर? त्यानंतर आहे जेड, ग्रीन जेड आहे. तो ग्रीन जेड आपण मनी अट्रॅक्शन साठीच आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर धनयोग ब्रेसलेट किंवा मनी मॅग्नेट ब्रेसलेट, ते पण तुम्ही यूज करू शकता, किंवा जर तुम्ही हिलर असाल तर तुम्ही तुमच्या क्लायंटला सजेस्ट करू शकता, राईट. तुम्ही स्वतःसाठी पण वापरू शकता. आणि नंतर येतो आहे ॲमेथिस्ट. ॲमेथिस्ट पण तुमच्या फायनान्शियल ग्रोथसाठी, तुमच्या मॅनिफेस्टेशनसाठी, मेडिटेशनसाठी तुम्हाला सपोर्ट करणार आहे.
यामध्ये जो तुम्हाला अट्रॅक्ट होतो आहे तुम्ही जिथे काउन्सिलिंग घेत असाल किंवा तुम्ही स्वतः हिलर काउन्सिलर असाल तर तुमच्या डेट ऑफ बर्थ नुसार तुम्ही इतरांना तो द्यायला पाहिजे किंवा तुम्ही यूज करू शकता. क्लिअर? जनरली हे पैशाचे क्रिस्टल्स सगळीकडे अवेलेबल आहे. नसेल तुम्हाला जर कुठलं कनेक्शन असेल तर तुम्हाला गायडन्स पाहिजे असेल तर ते तुम्ही घेऊ शकता. यासोबत सांगितलं आहे कंपल्सरी नाही. कंपल्सरी कुठलीही गोष्ट करायची नाहीये. तुम्हाला मनापासून जेव्हा वाटतं आहे की मी ह्या गोष्टी यूज करायला पाहिजे किंवा काय तेव्हाच तुम्ही यूज करायला पाहिजे. क्लिअर आहे इथपर्यंत? सुजाता मॅडम तुमचा काय प्रश्न होता? हा, शक्तिपात तुम्ही फॅमिली मेंबर कोणालाही एनरोल करू शकता. यासाठी अशी गरज नाही, प्री तयारीची काही गरज नाहीये. कुठलाही व्यक्ती ज्याला फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील, मनी रिलेटेड काही चॅलेंजेस असतील, रिलेशनशिपचे इश्यू आहे, खूप जास्त आजारी पडत असेल, कुठलाही व्यक्ती शक्तिपात घेऊ शकतो. ठीक आहे. फॅमिली मेंबरला पण तुम्ही सजेस्ट करू शकता, रेफर पण करू शकता. आजचं सेशन जर त्यांना ऐकायचं असेल तर तसं मला सांगा, मी पर्सनली त्यांना ते शेअर करेल. ओके. हा सुजाता मॅडम बोला. मॅम हा बोला. बोला सुजाता मॅडम. तुमचे कार्ड चार्ज कसे करायचे? उद्या सकाळी मी चार्ज करून देणार ते. समृद्धी शक्तिपाताच्या वेळेस कार्ड तुम्हाला तयार करून आणायचे आहे, चार्जिंग मी करून देणार. उद्या तुम्ही ते कार्ड सगळे सोबत ठेवायचे आणि आपल्याला हे करायचं. त्यानंतर त्याच्यावरती एक मनी कार्ड सोबत मिळणार आहे. त्याच्यावरती मनी कार्ड पण तुम्ही सेल करू शकता. त्याच्यावरती तुम्हाला फोटो लावायचा आहे. फोटो एवढा नाही लावायचा, तो छोटासा फोटो लावायचा आहे. तो कार्डच आपल्याला एटीएम कार्ड सारखं बनवायचं आहे. ठीक आहे. एटीएम कार्ड सारखं बनवायचं आहे आणि त्या कार्डवरती तुमचा फोटो लावायचा आहे. त्याच्यावरती मनी नंबर दिलेला आहे. त्या मनी नंबरचं चॅन्टिंग मी तुम्हाला क्लास झाल्यावरती उद्या सांगणार की चॅन्टिंग कसं करायचंय. क्लिअर? आणि ते मनी कार्ड पण तुम्ही चार्जिंगला उद्या क्लासमध्ये ठेवा. उद्या क्लासला बसणार आहे ना सकाळी 7:15 वाजता, तेव्हा ते मनी कार्ड पण तुम्ही प्रिंट आउट करून आणा. त्याच्यावरती पहिल्यांदा तुमचा फोटो ठेवा. तुमचा पहिले स्वतःसाठी प्रगतीचा विचार करा, मग इतरांना जे काही तुम्हाला वाटप करायचंय ते करा. ठीक आहे. हा अंकिता मॅडम तुमचा काय प्रश्न होता? मॅम जसं रेकी नसेल केली तरी त्यांना करता हो येते का हो, समृद्धी कोणीही नाही, याला काहीही बंधन नाही. रेकी केली पाहिजे किंवा तुम्ही कुठली दीक्षा घेतलेली आहे किंवा ही साधना मी करू का नको करू याचं काही बंधन नाही. याचा शक्तिपात कोणीही घेऊ शकतो. ज्याला जसं वाटतं आहे, जो कुठलाही नॉर्मल व्यक्ती हा शक्तिपात घेऊ शकतो. ज्याला मिस्टरांचं रेकीचं एनरोल करू नॉलेज शकते का मी? नाहीये, कशाचंच नॉलेज नसलेल्या व्यक्तीला पण तुम्ही रेफर करू शकता. जसं आता अभिलेख सरांनी रेकीचं पहिलं अटेन्मेंट नव्हतं घेतलं, राईट? जेव्हा शक्तिपात घेतला त्यांनी डायरेक्ट त्यांची जे वाईफ आहेत ते आपले स्टुडंट आहेत, पण त्यांनी डायरेक्ट एनरोल केलं होतं, राईट? तर त्यांनी पण केलं तरी चालतं. मिस्टरांचं करता येईल एनरोल? हो हो, करता येईल. ठीक आहे. ओके. अजून कोणाचे काही प्रश्न? हा संध्या मॅडम, काय प्रश्न आहे? नाही मॅडम, माझ्यासाठी हे सगळं नवीन आहे. अच्छा. हा, ओके. तुम्ही थोडीशी माहिती डिटेल मध्ये दिली तर मला बरं वाटेल. हा, डिटेलमध्ये म्हणजे आपल्याला समृद्धी शक्तिपात हा वर्षातून 3 वेळा दिला जातो. ठीक आहे. ते ऐकलंय तुमच्याकडे मी. हा, 3 वेळा दिला जातो, अक्षय तृतीया, धनत्रयोदशी आणि दसरा. ठीक आहे. दसरा. त्याच्यामध्ये समृद्धी शक्तिपात म्हणजे काय? तुमची जी समृद्धी म्हणजे काय, आपल्याला 3 लेवलची समृद्धी पाहिजे. शरीरामध्ये आरोग्य पाहिजे, आपल्या खिशात खळखळणारा चांगला पैसा पाहिजे आणि आपले नातेसंबंध प्रेमाचे, विश्वासाचे, आदराचे पाहिजेत. बरोबर? आणि शक्तिपात म्हणजे काय? गुरुकडून मिळालेली दीक्षा. ही ओके. तुम्हाला ही दीक्षा तुम्हाला वर्षातून 3 वेळा दिली जाणार आहे. ही दीक्षा ही ऐच्छिक आहे. तुमच्या मनावरती तुम्हाला जर इच्छा असेल तर तुम्ही घेऊ शकता. या दीक्षेने काय फायदा होईल की तुम्ही कुठल्याही गुरुचे असू देत, कुठल्याही धर्माचे असू देत, पंथाचे असू देत, त्याचा काहीही या दीक्षेशी संबंध नाही. ही दीक्षा घेतल्यानंतर तुम्ही ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करायच्या आहे, म्हणजे तुमच्या जर करिअर मधले ब्लॉकेजेस असतील, पैशाचे ब्लॉकेजेस असतील, त्यानंतर रिलेशनशिपमध्ये काही प्रॉब्लेम असेल, हेल्थमध्ये प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला कुठले गोल मॅनिफेस्ट करायचे असतील, त्यासाठी तुम्हाला ही दीक्षा दिली जाते.
आणि ही दीक्षा कोणीही घेऊ शकतो, कुठल्याही पंथाचे, कुठल्याही धर्माचे, कुठल्याही जातीचे. त्या गोष्टींचा काहीही संबंध नाही. फक्त संबंध एवढा राहील की उद्या सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला आंघोळ करून बसायचंय. एक तेवढा उद्याचं सेशन किती टाइम असणार, किती वेळ असणार? ते 1 ते 1.5 तास चालेल. 1 ते 1.5 तास. ओके. हा, 7:15 ते 8:30 वाजेपर्यंत. सहसा शुक्राचा मुहूर्त मी उद्या निवडलेला आहे, की शुक्राचा जो टाइम पिरियड असतो ना, दिवसभरातून तुम्हाला माहितीये का कॅलेंडरमध्ये राहू काळ असतो, नंतर गुरुचा पिरियड असतो, नाही का? तशा पद्धतीने मी उद्याचा जो शुक्राचा पिरियड आहे त्या पिरियड वरती आपण घेणार आहोत. ठीक आहे. आणि आपलं जे संध्याकाळी तुम्ही बोला ना तुमचे गोल सेट करा, ते हा. गोल ह्या तिन्ही एरियामध्ये हवेत का? म्हणजे हेल्थ. तुम्हाला काय कुठल्याही गोष्टीमध्ये जर तुम्हाला ओके. रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम असेल, एखादी वस्तू घ्यायची असेल, तुम्हाला वाहन खरेदी करायचं असेल, तर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही गोल सेट करू शकता. ठीक आहे. ओके. आणि त्यामध्ये पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवा, ज्यांच्या लाईफमध्ये ब्लॉकेजेस असतील त्यांची गोल सेटिंग मध्ये थोडासा वेळ लागेल. पण जे स्वतःला ऑलरेडी त्या फ्रिक्वेन्सी सोबत अलाइन केलेलं असेल तर मॅनिफेस्टेशन मध्ये आणि सरेंडर, की जसं आपल्याला कोणीतरी बोललं होतं, आज विभाल मॅडम बोलल्या होत्या की मॅडम मी ट्रस्ट केला आणि मग गोष्टी मिळाल्या. बरोबर. पहिल्यांदा इनिशियली वेळ लागला. लाईफ मध्ये ब्लॉकेजेस असल्यावरती आपण खूप सारा पसारा, खूप सारा कचरा करून ठेवतो ना घरामध्ये. पहिल्यांदा तो कचरा साफ करावा लागतो की नाही, मग घर स्वच्छ दिसायला लागतं. तसंच आपल्या लाईफमध्ये जर खूप प्रॉब्लेम्स असतील तर आपली जी काही एनर्जी काय करते, पहिल्यांदा तो कचरा साफ करायला भाग पाडते. मग जसं जसं आपल्या आयुष्यातून आपण तो कचरा साफ करत जातो तशा तसे तुमच्या लाईफमधले तुम्हाला गोल सेटिंग जे केलेलं असेल त्याचे तुम्हाला वर्षभरात, 1.5 वर्षात, कधी 2 वर्षात रिझल्ट मिळतात. असं नाही होणार की मी आज तूप खाल्लं आणि मला काय होतंय, उद्या मला रूप आलं. असं होत नाही. राईट. किंवा उद्या मी लठ्ठ झाली आहे, आज मी 1 वाटी तूप खाल्लंय, 1.5 वाटी तूप खाल्लंय आणि माझं उद्याच वजन वाढेल असं होईल का? नाही. थोडा वेळ द्यावा लागेल, थोडंसं तुम्हाला परिश्रम करावे लागतील. आणि परिश्रम काय आहे तर तुम्हाला ट्रस्ट ठेवायचा आहे. परिश्रम काय आहे तर तुम्हाला तुमचं काम इमाने इतबारे करायचंय. परिश्रम काय आहे, गोलवरती लक्ष द्यायचंय. काय मी सेट केलेलं आहे, माझी एनर्जी तिथे घालवायची. नाही तर मी इथे समृद्धी शक्तिपात घेत आहे आणि घरामध्ये जर तुमच्याकडे मी सतत वादविवाद, भांडणं, चिडचिड करत असेल तर तुमची एनर्जी तुमच्या कार्यामध्ये जाणार नाही. क्लिअर आहे की मी माझ्या फ्रेंड सोबत किंवा रिलेटिव्ह सोबत अरेला कार्य करणं आहे तर तुमची एनर्जी तुमच्या गोल पासून दुरावते. सिंपल आहे. तेव्हा ओके. तुमचे ध्येय निश्चित करा आज रात्री. ज्यांना एनरोल करायचं असेल तर त्यांनी 5 वाजेच्या अगोदर एनरोल करा. ठीक आहे. जेणेकरून मला पुढची प्रोसिजर आणि कार्ड्स तुम्हाला सेंड करून ते प्रिंट आउट काढून व्यवस्थितरित्या रात्री तयार झाले पाहिजे. ओके. येस. अजून कोणाला काही डाऊट आहे? झूम युजरनी कोण जॉईन झालाय? झूम उद्या सकाळी सगळ्यांना कॅमेरा ऑन करून बसायचंय. हा, विदाऊट कॅमेरा. हा, आणि तुम्ही मला काय कुठपर्यंत दिसले पाहिजे, तुमचे पाय पण मला दिसले पाहिजे, डोक्याच्या भागावरती थोडंसं ओपन असायला पाहिजे. आणि तुम्ही मला पूर्ण 7ही चक्र म्हणजे आपल्या पोटापर्यंत अगदी पाय पण अगदी मांडी घालून व्यवस्थितरित्या बसायचं आहे. ठीक आहे. कोणीही शॉर्ट्स वगैरे घालून बसू नका. आणि लेडीज लोकांनी गाऊन वगैरे घालून बसायचं नाहीये. व्यवस्थितरित्या तुम्ही एखादा कुर्ता पैजामा घालून बसा, ड्रेस घालून बसा. हे सांगावं लागतं मला. ठीक आहे. अजून कोणाचे काही प्रॉब्लेम्स, अजून काही प्रश्न? आणि आणखीन एक, आपल्या ज्या पर्स आहे, वॉलेट आहे, ते आज थोडंसं साफ करून घ्या. जसं मी जागेची साफसफाई सांगितली ना घरातली, तसं आपल्या पर्समध्ये आपण कशाचे मेडिकलचे बिलं, काय काय कचरा आणि तिथे खूप सारं डम्पिंग करून ठेवतो ना. जर पैसा यायचा आहे तर तुमची पर्स थोडीशी खाली करावी लागेल का पैशांसाठी? ती साफसफाई करावी लागेल ना. तर ती साफसफाई आज करून घ्या. त्याला स्वच्छ करून घ्या, क्लीन करा व्यवस्थितरित्या आणि आपल्याला त्या पद्धतीने फायदा होईल. क्लिअर? कोणाचे डाऊट्स आहे अजून? हा, अभिलेष सर. मॅम, जसं आता वॉलेटमध्ये आम्ही झेबू कॉइन आणि ते भोजपत्राने बनलेले यंत्र ठेवलेलं आहे, हा, ते सोबत चालेल ना? हो, ते सोबत चालतं. ते पण चार्जिंगला ठेवावल्या. बरं. ते लोक झिबू कॉइन वगैरे वापरत आहे, कुठले क्रिस्टल्स वापरत असतील, ब्रेसलेट्स यूज करत असतील, ते पण सकाळी चार्जिंगला तुम्ही
हा ठेवा, टेबलवरती ठेवा व्यवस्थितरित्या. आणि त्यानंतर त्या टेबलवरती तुमचे पासबुक, बँकेचे चेकबुक वगैरे सगळं ठेवायचे आहेत. ओके. मॅडम हो क्रिस्टल बाकीच्या घरातल्या मेंबर्सचे पण तेवढे तर चालतील ना? हो चालेल. मनी रिलेटेड पण क्रिस्टल ठेवले तरी चालते. अजून कोणाचे प्रश्न आहे? मॅम, हा बोला अंकिता मॅडम. जसं की चॅलेंजेस फॅमिली मेंबरच्या लाईफ मध्ये येत आहे, पण हम्म. जसं हे 3 लेवल मध्ये आहे हम्म. शक्तिपात, हम्म. तर आपण घेतलेलं चालेल की मिस्टरांनाच द्यावं लागेल? असं काही नाहीये. ज्याला प्रॉब्लेम आहे त्यांनी ज्यांना प्रॉब्लेम आहे आणि ज्यांना स्वतःची इच्छा आहे, मेन गोष्ट ती आहे की तुमची स्वतःची इच्छा पाहिजे. आणि जर मिस्टरांची इच्छा असेल, जसं आता सुजाता मॅडमच्या मिस्टर यांनी एनरोल केलेलं आहे, तर ते ते घेणार आहेत, सुजाता मॅडम नाही घेणार. तसं तुमची जर मिस्टर तुमचे घ्यायला तयार असेल तर तुम्ही घेऊ शकता. जसं मागच्या वेळेस माधुरी मॅडमच्या हसबंडनी घेतलं होतं. तुम्ही डिपेंड करता आहे, तुम्हाला हवंय की तुमच्या मिस्टरांना हवंय. जर त्यांचं व्यवस्थितरित्या चालू असेल फायनान्शियली, ते ग्रोथ करत असतील तर त्यांनी नाही घेतलं तरी चालेल. ज्यांच्या लाईफमध्ये जास्त फायनान्शियल ब्लॉकेजेस असतील त्यांना घ्यायची गरज आहे. अजून एक गोष्ट, फायनान्शियल प्रेग्नंट वुमननी घ्यायचं नाहीये. हा, जे लोक प्रेग्नंट असतील त्यांनी इथे काही कोणी कॅमेरे बंद असतील आणि त्यांना त्या प्रेग्नन्सीच्या फेजमध्ये असतील तर 9 महिने आपल्याला शक्तिपात घेता येणार नाही. कारण आपण काही सिम्बॉल म्हणजे मनी रेकीचे सिम्बॉल्स तुमच्यावरती प्रोजेक्ट केले जातात. ते तुम्हाला मनी एनर्जी सेंड केली जाते बेसिकली. त्यामुळे तुम्हाला तो शक्तिपात घेता येणार नाहीये. ठीक आहे. हा अंकिता मॅडम बोला. ठीक आहे ना, मी एनरोल करून घेते. ते संध्याकाळी ऑफिसहून आले, जर त्यांनी नाही घेतलं तर मी कंटिन्यू करेन. ओके चालेल. ठीक आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे त्यांनी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एनरोल करून घ्या. ठीक आहे ना. अजून काही प्रॉब्लेम असतील, पर्सनली माझ्याशी बोलायचं असेल तर क्लास झाल्यानंतर तुम्ही माझ्याशी बोलू शकता. ठीक आहे. मागच्या वेळेस निर्मला मॅडम अमित सरांनी घेतला होता ना? तुम्ही मॅम, तुम्ही पहिल्यांदा घेतला होता ना एकदम? मी पहिल्यांदा घेतला होता मिस्टरांसाठी. मग हे 3 ह्याचं हा, मग यावेळेस त्यांनीच घेणार ना, अमित सरच घेणार ना? ओके. हो. 1+ नी कोण जॉईन झालंय? प्राजक्ता मॅडम आहेत का? अजून कोणाचे काही डाऊट्स आहेत? क्लिअर आहे इथपर्यंत? कोणाला काही समजलं नाहीये? आताच विचारून घ्या. मॅम, घरामध्ये कुठे बसायचं सकाळी शक्तिपात देवघरात करून? बसले तरी चालेल. देवघरात बसले तरी चालेल. हा, इन्स्ट्रक्शन काहीच नाही आहे. इन्स्ट्रक्शन म्हणजे ज्या जागेवरती तुम्ही बसणार आहे ती जागा तुम्हाला स्वच्छ ठेवायची आहे. सकाळी आंघोळ करून बसायचे आहे. लाईट कलरचे कपडे घालून बसायचे आहेत. कुठलाही म्हणजे लाईट कलर चालेल, व्हाईट चालेल, पिंकिश चालेल, येलोइश चालेल. समृद्धीच्या ऊर्जा आहे तर तुम्ही येलो कलर पण घालू शकता. ब्लॅक कलर आणि डार्क रेड कलर अवॉइड करायचे. ठीक आहे. नंतर गाऊनवरती शक्तिपात घ्यायला बसू नका. व्यवस्थित छान कपडे, जसं नवीन आपण ऊर्जांना अनुभवणार आहे आणि सगळ्या आपल्या उद्या अँसिस्टरची हिलिंग पण करणार आहे. म्हणजे आपले जे काही पूर्वज असतात, उद्या अक्षयतृतीया आहे, ते पण आपली वाट बघतात ना. तर त्या अँसिस्टरची हिलिंग पण आपल्याला करायची आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या छानरित्या तयार होऊन बसा, जेणेकरून आपल्या पूर्वजांना पण वाटलं पाहिजे की हे माझ्यासाठी काहीतरी म्हणजे डिवोशन आहे यांच्याकडे. तर तशा पद्धतीने आपल्याला 7:15 वाजता रेडी राहायचं आहे. आंघोळ करून राहायचंय. खूप लवकर नाहीये वेळ. तुम्ही व्यवस्थितरित्या 6 वाजता 6:30 वाजता उठून देखील आंघोळ करून रेडी राहू शकता. बरोबर? हा, फीज किती आहे तर 2100 रुपये फीज आहे. यामध्ये तुम्हाला 3 वेळा शक्तिपात दिला जाणार आहे. 3 वेळा केव्हा केव्हा? एकदा आपला धनत्रयोदशीचा शक्तिपात, दसऱ्याचा शक्तिपात आणि आपला अक्षयतृतीयेचा शक्तिपात. अक्षयतृतीया आत्ता आहे. अक्षयतृतीयेनंतर दसऱ्याला शक्तिपात होईल आणि दसऱ्यानंतर कधी होईल? आपल्याला धनत्रयोदशीला. हे 3 शक्तिपात तुम्हाला 2100 रुपये मध्ये दिले जाणार आहे. क्लिअर? हा, कोणाला काही अजून डाऊट आहे?
पेमेंट तुम्हाला 5 वाजेच्या आत करायचं आहे, कारण मी फायनल ग्रुप तयार करेल. ज्यांनी मागच्या वेळेस पेमेंट केलेलं आहे, कोणाचा लास्ट शक्तिपात असू शकतो, कोणाचा दुसऱ्यांदा शक्तिपात असेल, तर त्यांनी त्यांचं आपली काळजी घ्यायची आहे. ओके. हा विपाल मॅडम बोला की. मॅम ते पूर्ण आपले कार्ड आहे ते घेऊन बसायचं आहे ना? हो हो, सगळे कार्ड घेऊन बसायचं, पासबुक घेऊन बसायचं. तर याच्यात आपलं हे घेता येईल का? यंत्र जे आपण हो, बनवलेले यंत्र यंत्र पण बनवून ठेवायचे का? ठेवा. हो, मनी यंत्र जे तुम्ही बनवलेलं आहे ते पण ठेवा. आपले हो, आणि आपल्या हे जे आपण जे धनकुबेर पोटली बनवली होती बघा. काय म्हटलं मॅडम? आपण धनची पोटली नाही बनवली होती का? नाही, धनपोटली धनत्रयोदशीला बनवायची. धनपोटली जर तुमची इच्छा नाही असेल नाही, ती बनवू शकता. ठेवायची का आता? हा, ठेवा ठेवा. चार्जिंग करायला ठेवा ना. त्यातलं मटेरियल चेंज करू शकता तुम्ही. धनपोटली बनवली होती आठवतं? त्यामधलं मटेरियल थोडंसं चेंज करा, हळकुंड चेंज करा, लवंगा खराब झाल्या असतील त्या चेंज करा उद्या. हं. हा, लवंग खराब झाली असेल ना त्यातल्या त्या काही बघा, त्याला थोडं चेक करून. म्हणून कचरा काढा. म्हणून म्हणते पैसा यायसाठी आपल्याला घरात जागा करावी लागेल. जर तुम्ही खूप सारं कबाड म्हणजे इथे ते पडलेलं आहे, इथे ते कपडे पडलेले आहे, इथे त्या गोष्टी पडलेल्या आहे, बंद झालेल्या घड्याळ पडलेल्या असतील, कुठल्याही कानाकोपऱ्यात जाळे असतील, ते पहिल्यांदा स्वच्छ करा. पहिल्यांदा बेसिक आहे की घर छोटं असलं तरी चालेल, नेटकं पाहिजे. बरोबर. कपड्यांचं पण तसंच आहे. कपडे तुम्ही रिपीट घातले तरी चालतील, पण ते फाटके नसावे. बरोबर, नेटके असावे. कमी घातले तर म्हणजे कमी म्हणण्यापेक्षा व्यवस्थित घाला. नाही तर कमी म्हटल्यावर शॉर्टच घालून याल असं नाही. व्यवस्थित घाला. कमी म्हणजे काय, जे आहे तुम्ही रिपिटेटिव्ह कपडे यूज करता आहे, प्रॉब्लेम नाहीये, पण ते व्यवस्थित असायला पाहिजे. इथे काहीतरी गाऊनवरतीच लेडीज चालल्या जातात, असं करू नका. स्वतःचा शुक्र खराब होतोय. आणि अजून एक गोष्ट महत्वाची की दर सॅटर्डेला आणि अमावस्येला घराची जे लोक आहेत ना, थोडी थोडी क्लिन्झिंग करा. थोडी थोडी क्लिन्झिंग करा. दर सॅटर्डेला थोडी थोडी, कोणी जेंट्स असू देत, लेडीज असू दे, जाळे काढून बघा. हे कंटिन्यू करा. खूप सुंदर अनुभव येतील. अमावस्येला तुम्ही जाळे आणि फरशी पुसून बघा. मी तर तुम्हाला नेहमी सांगते, तुम्हाला मिठाच्या पाण्याने फरशी पुसायची सॅटर्डेला. ती तुम्ही करून बघा. तुमच्या घरातली एनर्जी व्हायब्रेशन चेंज झाल्या सुरुवातच होते तिथून. बरोबर, आपण रेकीमध्ये शिकलो होतो, ऑरा क्लिन्झिंग करत होतो. तुम्ही फरशी पुसून बघा दर सॅटर्डेला, तुम्हाला ट्रिमेंडस चेंजेस जाणवतात. आणि पुसताना काय करायची, मेन दरवाजापासून पुसायची. मेन दरवाजा पण पुसायचा, घराची एंट्री आहे ना तिथपासून तुम्हाला आतमध्ये सगळे क्लीन करत यायचंय. ठीक आहे. बाथरूम मध्ये दोन्ही 15 दिवसांनी, पौर्णिमा अमावस्येला खडे मीठ ठेवायला सांगितलं होतं मी. ते पण तुम्ही 15-15 दिवसांनी चेंज करत राहा. खडे मीठ बाथरूम मध्ये चेंज करत राहा. तसंच महिना पडलेलं राहतं, त्यांनी फायदा होणार नाही. एनर्जी तिथून जे काही त्यांनी ऍब्झॉर्ब केलेलं असतं ते आपल्याला काय करायचंय, फ्लश करायचंय, घराच्या बाहेर टाकून द्यायचंय, आणि नंतर पुन्हा आपल्याला दुसरं मीठ ठेवायचंय. बेसिक गोष्टी आहेत. क्लिअर आहे तिथपर्यंत? आणि उद्या सर स्वतःच्या नावाने कोणी जॉईन नाही झालं, झूम युजरनी कोण जॉईन झालं यार? कॅमेरा ऑन करून बसायचंय. 1 तासाचं सेशन असतं, पण तुम्ही तेवढा वेळ पण कॅमेरा ऑन करून ठेवा आणि स्वतःच्या नावाने जॉईन नाही होत. क्लिअर? कोणाला अजून डाऊट्स आहेत? सुषमा मॅडम वेलकम. ज्यांचे 3 वेळा शक्तिपात झालेले असतील त्यांना पुन्हा एनरोल करावं लागेल. ओके. अजून कोणाचे काही प्रश्न आहे? संध्या मॅडम समजलं का तुम्हाला? कोमल मॅडम, संध्या मॅडम? हो मॅडम, हो येस. हो. हा, समज. ऍक्च्युली आज मी अचानक जॉईन केलं म्हणून मी अशी आहे. नाही सॉरी फॉर दॅट. नाही, असं काही नाही. तुम्ही नावाने मी अचानक ती येस. हो, मी अचानक जॉईन केलं म्हणून मी अशी आहे. सॉरी फॉर दॅट. नाही नाही, पण तुम्हाला ती अचानक जॉईन करण्याच्या पाठीमागे पण उद्दिष्ट असतो. युनिव्हर्स प्रत्येकापर्यंत पोहोचत नसते. जे लोक ओके. अचानक जॉईन करतात ना, त्यांना कदाचित युनिव्हर्सचा कॉल आहे की तुम्ही ओके. तुमच्या लाईफची जी काही करंट सिच्युएशन आहे त्याच्यातून बाहेर पडा. आणि माधुरी ओके. मॅडम पण अचानकच जॉईन झाल्या. त्यांचा काल मला मेसेज होता, मी काल त्यांना मेसेज केला अचानकच.
असं होतं की अचानकच या ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. ज्यांना ओके पाहिजे बरोबर तेच लोक येतात. आर्या ओके मॅडम, तुम्ही अनुभव शेअर कराल? तुम्ही शक्तिपात घेतला होता, तुम्हाला काय फायदा झालाय फायनान्शियली, किंवा तुमच्या घरामध्ये काय फायदा झाला? अनम्यूट करा. हो झालाय मॅडम फायदा खूप झालाय. काय चेंजेस अनुभवले तुम्ही? म्हणजे जे चेक होते ना ते हा, म्हणजे हे झालेत, म्हणजे क्लिअर झाले? चेक वर होते गेले. हो हो अरे झाले. बापरे, व्हेरी गुड. मी 2 होते हा, केलेले, माझे पण आणि एक मिस्टरांचे पण. मिस्टरांचे तर झालेच, पण माझं होईल असं वाटलं नव्हतं, ते पण झाले. अच्छा. तुम्ही म्हणजे तुम्ही हाऊसवाईफ आहात ना, हो तरी सुद्धा तुमचं ते चेक हो मॅनिफेस्टेशन झालं? हो व्हेरी गुड, व्हेरी गुड, अभिनंदन. थँक्यू. येस. छोटे छोटे आहेत हा. तुम्ही जे लोकांना असं वाटतं ना की हाऊसवाईफचं काय होईल किंवा ते मॅनिफेस्टेशन करू शकतात का, तर असं नसतं. मनीच्या फ्रिक्वेन्सी सोबत स्वतःला कनेक्ट करून बघा, ते तुम्हाला अचीव होणार म्हणजे होतात. आणि असं असतं ना, आपल्यामुळे पण इतरांना पैशाचा फायदा होऊन जातो. असं यांनी असोत. असे फायदे तुम्हाला करून घ्यायचे असतील तर नक्कीच एनरोल करा आणि जॉईन करा उद्याचं सेशन. कोणाला अजून काही प्रश्न आहेत का? मधुमेटी मॅडम, काही प्रश्न आहेत तुम्हाला? लेट जॉईन झालेले आहेत त्यांना काही प्रश्न आहे? मॅडम, मी प्रवासात आहे आणि ऑन दी स्पॉट आली आहे, पण हो, आपलं बॉन्डिंग छान आहे त्याच्यामुळं थोडस ब्लँक आहे मी सध्या, पण बोलेन मी ओके पर्सनली. ओके ओके, चालेल. येस, ओके. अजून थांबूया आता. हा, ज्यांचं एनरोल झालं. हा, स्वप्नील सर. आणखीन जर कोणाला हे करायचं असेल म्हणजे फ्रेंड्स मध्ये, तर हा, त्यांना सांगू शकतो सांगू ना? शकता ना, पण ठीक फक्त संध्याकाळच्या आत सांगा. मग मला आहे. पुन्हा एकदा ज्यांचं एनरोल झालेलं असेल ना त्यांच्यासाठी मीटिंग घ्यावी लागेल. हो, ठीक आहे, हा, चालेल. 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 रिलेटिव्हला सांगू शकता, फ्रेंडला सांगू शकता. हवं तर मी त्यांच्यासाठी रेकॉर्डिंग पुन्हा एकदा प्ले करेल. फक्त तुम्ही किंवा मला लाईव्ह मीटिंग घ्यावी लागेल त्यांच्यासाठी, तर त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर सांगा, जेणेकरून आपला एक कन्फर्म टाइम फिक्स करता येईल. ओके. ठीक आहे. येस. चालेल. हा, विवाल मॅडम, तुमचे भाऊ जे आहे ना हेमल दादा, त्यांना पण उद्या सकाळी तयार राहायला सांगा. हा, ओके. माझा एक प्रश्न आहे, हा, म्हणजे प्रश्न म्हणजे एक रिक्वेस्ट आहे. हे जे तुम्ही म्हणजे नेहमी शक्तिपाताच्या बिलकुल आदल्या दिवशी दुपारी ठेवताना, हम्म, त्याच्याबदले 2-3 दिवस अगोदर तुम्ही ठेवलं तर बर, बाकीचे जे प्रिपरेशन राहते कार्डचे वगैरे, हम्म, कारण हे दिवस गेला आणि संध्याकाळी किती वाजेल घरी जायला हे नसतं, तर प्रिपरेशन होणारच नाही एवढी. बर. नेक्स्ट असं टाइम झालं. आपण तसं करूया. दसऱ्याच्या वेळेस ना आपण थोडस लवकर बघूया. 2-3 घटस्थापनेला दिवस वगैरे अगोदर समजा. समजा घेतलं तर चालेल. घटस्थापनेच्या नंतर आपण एक प्रिपरेशन दोन. छान. हा, हो हो, ओके. थँक्यू चल. मॅम. मॅम, हो प्रिंटआउट काढला, कार्ड्स बनवायचे आहे का काही, हो, की प्रिंट आउट फक्त अटेंड काढायचे आहे. करायचे? हा, कार्ड्स बनवायचे आहेत, प्रिंट आउट पण काढायचे. त्याचे सॅम्पल मी पाठवते. तुम्ही एनरोल केलं की ग्रुपमध्ये ऍड करते. ठीक आहे. ठीक आहे. आणि सकाळी उद्या व्यवस्थितरित्या 6:15ला रेडी राहायचंय. 8 वाजेपर्यंत शक्तिपात होऊन जाईल. ठीक आहे. आणि नंतर मग मी बाकीच्या तुम्हाला इन्स्ट्रक्शन देईल. क्लिअर? फॅमिली मेंबर्सला इन्क्लूड करू शकता, फ्रेंड्सला इन्क्लूड करू शकता. फक्त 5 वाजायच्या अगोदर करा, म्हणजे मला त्यांना व्यवस्थितरित्या समजून सांगता येईल आणि डेटा पण त्यांना ट्रान्सफर केला जाईल. छोटे छोटे जे लोक रेकॉर्डिंग बघताय त्यांना छोटेचे पासपोर्ट साईज आपले फोटो लागतील, कारण जो शक्तिपात घेतो आहे, जो चेक तयार करणार आहे, त्याच्यावरती पण तुम्ही फोटो लावला तरी चालेल. आणि जे कार्ड, मनी कार्ड आहे आपल्याला एक त्याच्यामध्ये, त्याच्यावरती पण तुमचा किंवा ज्या तुम्हाला पैशाचं ज्याला जे ब्लॉकेजेस आहे आणि त्याच्याच नावाने तुम्ही चेक करताय, म्हणजे हस्बंड असेल तर वाईफच्या नावाने तुम्ही एक कार्ड तयार करणार. जसं आपल्या काय ते म्हणतात, तर तुम्ही बहिणीला देता कधीतरी गिफ्ट, तुम्ही भावाला देतात, तर त्यांचा छोटासा पासपोर्ट साईज फोटो तो नंतर लावला तरी चालेल. तुम्ही कार्ड उद्या चार्ज करून घ्यायचे आहेत, मात्र प्रिंटआउट आजच काढून आणायचे. क्लिअर? लॅमिनेशन नंतर केलं तरी चालेल, पण तुम्ही कार्ड उद्या प्रिंटआउट करून आणा. ठीक आहे? क्लिअर? मॅम हो
बोला सुजाता मॅडम. मिस्टर आता मिस्टरांच्या नावाने आता इन्व्हॉल्व करणार आहे, तर मग चेक माझा पण बनवू शकते का त्याच्यामध्ये? हा, ते तर चेक बनवू शकता. बनवू हा, चेक बनवू शकता तुम्ही तुमच्यासाठी. तुम्ही शक्तिपात नाही घेऊ शकणार, फक्त एवढंच आहे. हा, चेक बनवू शकता. ओके, एकच मिनिट. या पद्धतीने मी पिन मध्ये घेते स्वतःला. एकच मिनिट. येऊ, हे बघा, या पद्धतीने आपलं कार्ड राहतं. हा मिडा स्टारचा सिम्बॉल असतो. ही रेड कलरची लाईन नेहमी खाली आली पाहिजे, लक्षात घ्या. हा, रेड कलरची लाईन ही खाली आली पाहिजे आणि मागे आपले हे सगळे सिम्बॉल्स राहतील. क्लिअर? मागे सिम्बॉल्स राहतील. दिसतंय का कोणाला? अजून कोणाला प्रश्न असतील तर या पद्धतीने हे कार्ड राहणार आहे. याला आपण मनी कार्ड म्हणतो आहे. असे 2 कार्ड्स राहणार आहेत. हे मनी कार्ड वरती तुम्हाला हे तुम्ही डायरेक्ट लॅमिनेशन करून आणू शकता. क्लिअर? आणि हे याच साईजनी प्रिंट आउट करायचं आहे. एका A4 साईज मध्ये असे 9 कार्ड्स होतील. क्लिअर आहे? माधुरी मॅडम, संध्या मॅडम, अनघा मॅडम, अंकिता मॅडम, बरोबर? हो ना. हा, झूम युजरनी जे जॉईन झाले, झूम युजर, त्यांच्यासाठी पण सांगू इच्छिते. राईट? हा, येस, क्लिअर. 9 कार्ड्स होतील. ते 9 कार्ड्स पण आपल्याला लॅमिनेशन नाही भेटत असेल, उद्या नंतर केलं तरी चालेल, पण कार्ड उद्या मात्र पाहिजे. रेड कलरचा सिम्बॉल असाच खाली आला पाहिजे. उलट लावू नका. रेड कलरचा स्टारच्या खाली रेड कलर येऊ देत. क्लिअर? स्टारच्या खाली रेड कलर आला पाहिजे. हा मिडा स्टार आहे. मिडा स्टारच्या खाली रेड कलरची लाईन आली पाहिजे आणि मागून सरळ सिम्बॉल दिसते. हा डॉलरची साईन आहे, रुपीजची साईन आहे. ठीक आहे. त्यानंतर मॅनिफेस्टेशनचा सिम्बॉल आहे. डॉलरची साईन का बरं? तर तुम्हाला डॉलरमध्ये पण पैसे आले पाहिजे. आपण इंडियामध्ये राहतोय तर आपल्याला पैशांमध्ये पैसे पण पाहिजे, डॉलर पण आले पाहिजे. त्याच्यामध्ये आपले प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल आहे, हेल्थचा सिम्बॉल आहे आणि रिलेशनशिपसाठी अनलिमिटेड अबंडन्स, अनलिमिटेड प्रेमाचा सिम्बॉल पण त्याच्यात ऍड केलेला आहे, जेणेकरून ह्या गोष्टी रिलेशनशिपमध्ये पण तुम्हाला हील करावं, हाच माझा उद्देश राहील. क्लिअर? जे काही मॅनिफेस्टेशन आहे ते पण एका कार्डनी पूर्ण होतील का? तर नाही. तुमची पण एनर्जी, माझी पण एनर्जी आणि कार्डची पण एनर्जी, आपण तिन्ही लेवलला काम करणार आहोत. क्लिअर? येस, समजलं इथपर्यंत? येस, विभाल मॅडम दाखवत आहे. व्हेरी गुड. रिप्लेस करते मी. दिसतंय? असं लॅमिनेशन करून ठेवायचं आहे. व्हेरी गुड, मस्त. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? कोणाचे काही डाऊट्स आहेत? संध्या मॅडम, क्लिअर आहे? येस मॅम. येस. उद्या भेटूया आपण 7:15 वाजता आणि ज्यांनी एनरोल केलं आहे त्यांची संध्याकाळी एकदा पुन्हा मीटिंग होऊ शकते. जर काही समजलं नाही तुम्हाला तर, आणि तुम्ही या दरम्यान मध्ये मला फोन पण करू शकता. हा, शीतल मॅडम. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. हा, आणि बोल. आपला मी आता जस्ट मेसेज बघितला, जॉईन केलं मी, म्हटलं संपला का काय प्रोग्राम, बघू म्हटलं जॉईन करून. अच्छा, ओके. हा क्लास समृद्धी शक्तिपाताचा क्लास आहे मॅडम. तुमची आर्थिक म्हणजे समृद्धी वाढावी, घरी म्हणजे शरीरामध्ये चांगलं आरोग्य यावं, खिशामध्ये खळखळणारा पैसा राहावा, आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे नाते, तुमचे प्रेमसंबंध चांगले राहावे, घरामध्ये प्रत्येकासोबत नातेसंबंध चांगले राहावे, यासाठी आपण समृद्धी शक्तिपात देतो. आणि हा क्लास वर्षातून 3 वेळा होतो. धनत्रयोदशी, दिवाळी, दिवाळी म्हणजे धनत्रयोदशी, दसरा आणि अक्षय तृतीया, यावेळेस हा शक्तिपात दिला जातो. ज्यांना ज्यांना घ्यायचा असेल त्यांनी आजच एनरोल करायचं आहे. याची फीज 2100 रुपये आहेत आणि उद्या सकाळी 7:15 वाजता आंघोळ करून रेडी राहायचं आहे.
क्लिअर? आंघोळ करूनच बसायचं आहे, बिना आंघोळीचं गाऊन वरती कोणीही शक्तिपात घ्यायचा नाही, लेडीज स्पेशली. छान मस्तपैकी जसं आपण बाहेर फिरायला जातो तसेच नवीन कपडे घाला, छान. फक्त ब्लॅक कलर यूज नका करू, बाकी कुठलेही कलर यूज केले तरी चालेल. छान तयार होऊन शक्तिपाताला बसायचंय. आणि माझ्या शक्तिपातामध्ये मी माझ्या हस्बंडला बसवते किंवा माझ्या पोरांना बसवते असं करायचं नाहीये. तुम्ही शक्तिपात जो व्यक्ती घेताय पर्टिक्युलरली त्यांनीच बसायचं आहे, त्यांनी स्वतःसाठी एनरोल करायचं, मग नाही तर फॅमिली मेंबरसाठी एनरोल करा. क्लिअर? ज्याला शक्तिपात पाहिजे आहे, ज्याला आपली समृद्धी वाढवायची आहे त्यांनी एनरोल करा. कोणावरती कुठलंही दडपण आणू नका फॅमिलीमध्ये की तुम्ही घेतलाच पाहिजे, तुम्ही कराच. हस्बंडला पण फोर्स करू नका, वाईफला पण फोर्स करू नका. ज्यांची मनापासून इच्छा असेल त्यांनाच तुम्ही शक्तिपात घ्यायला सांगा. हा शक्तिपात कोण घेऊ शकतो? जे कुठल्याही समाजाचे असू दे, कुठल्याही धर्माचे असू दे, कुठल्याही जातीचे असू दे, त्याचं बंधन नाही, किंवा त्यांनी रेकीची साधना केलेली असेल असं काहीही नाही. शक्तिपात हा कोणीही घेऊ शकतो. ठीक आहे? फीज किती आहे? तर 2100 रुपये फी पे करायची आहे. 3 वेळा तुम्हाला शक्तिपात दिला जातो वर्षभरात. ओके? ज्यांनी आधी घेतला असेल आणि ज्यांचं 3 टाइम झालं असेल तर त्यांना पुन्हा फी पे करावी लागेल. 3 वेळा जर मागच्या वर्षी कंप्लीट झालं असेल तर यावेळेस पुन्हा फी पे करावी लागणार आहे. ओके? हा, ज्यांचं एनरोल झाल्यानंतर आज पुन्हा एकदा संध्याकाळी क्लास राहणार आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही गोष्टी आता मी ज्यांनी एनरोल केल्यानंतर मी तुम्हाला सगळे डॉक्युमेंट्स पाठवणार, ते चेक पाठवणार. त्या चेक वरती तुम्हाला जी काही अमाऊंट पाहिजे आहे ती अमाऊंट लिहून काढायची आहे. अमाऊंट लिहायची आहे. अमाऊंट किती लिहायची आहे? जी तुमची शून्य इन्कम असेल तर 5 लाखापर्यंत लिहा. हाऊसवाईफ असतील, ज्यांचं इन्कम काहीच नाहीये, त्यांनी 5 लाखापर्यंत मॅनिफेस्ट करा. जे बिझनेस पर्सन आहे, तिथे बरेच लोक बिझनेस करत आहे, त्यांचं 20 ते 25 लाख असेल तर त्यांनी काय करायचंय? 50 लाखापर्यंत इन्कम लिहा. ज्यांचं 1 करोड असेल त्यांनी 1.5 ते 2 करोड पर्यंत लिहा. आपलं इन्कम आपल्याला माहिती आहे आणि वर्षभरात मला किती भेटू शकतात ते पण माहिती आहे. युनिव्हर्स कडनं विनाकारण जास्तीचा पैसा मागवताना तुम्हाला कारण देता आलं पाहिजे की हा मला पैसा कशासाठी पाहिजे. मला गाडी घ्यायची आहे, जसं मागच्या वेळेस प्राजक्ता मॅडमला गाडी घ्यायची होती. त्यांचं गोल क्लिअर होतं की मला गाडी घ्यायची आहे. त्यांनी व्यवस्थितरित्या घेतली गाडी, त्यांचं ते गोल मॅनिफेस्ट झालं. त्यांना जॉबचं होतं, जॉबचं नव्हतं तरी पण प्रॉस्पेरिटी अट्युनमेंटनी त्यांना जॉब पण लागून गेला. हे तुमचं मॅनिफेस्टेशन क्लिअर ठेवा. तुम्हाला रात्री काय पाहिजे त्याची लिस्ट करून ठेवा. बरोबर? हा माधुरी लिव्ह मॅडम केलं तर चालेल का? काय? लिव्ह केलं तर चालेल? हो झालं. मीटिंग लिव्ह केली चालेल? ओके, येस, थँक्यू. मॅम कुठल्या पेनाने चेक लिहायचा? ग्रीन कलरच्या पेनाने. ठीक आहे? ओके. चेक हवं तर रात्री भरून घेऊ आपण, चालेल? जे लोकांचं एनरोल झालं असेल त्यांचे चेक आपण रात्री भरून घेऊया. चलो, काही प्रश्न असतील तर तुम्ही क्लास झाल्यानंतर मला पर्सनली फोन करू शकता. थांबूया आता. हा, मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती हे ब्रह्मांड ईश्वर गुरु तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याची प्राप्ती करो हीच मी ईश्वरचरणी रेकी चरणी प्रार्थना करते. रेकी ब्लेस्ड यू, एंजल ब्लेस्ड यू. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच. आत्मवंदन सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. थँक्यू. थँक्यू.